त्यामुळे आपल्यासोबत स्वतः रवी राणा आहेत। भाऊ काय सांगणार, बच्चू कडू सायन्स कोर मैदानात पोहोचलेले आहेत, पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, काय सांगणार? बच्चू कडू हे नेहमीप्रमाणे सस्ती पब्लिसिटी मिळवण्यासाठी नौटंकी करतात आणि मला असं वाटते अशा नौटंकी बाजाला अमरावती जिल्ह्याची जनतासुद्धा जाणते, महाराष्ट्राची जनतासुद्धा जाणते। ज्यांनी नेहमी आपल्या फायद्यासाठी प्रत्येक गोष्ट नौटंकीच्या रूपामध्ये केलेले आहे आणि तेच आज देशाचे गृहमंत्री अमितजी शहा हे अमरावतीमध्ये येत आहे। ज्यांनी अमरावतीमध्ये कोल्हे प्रकरणामध्ये, कोल्हे हत्याकांडमध्ये ज्यांनी न्याय दिला, NIAची चौकशी लावून त्या ठिकाणी बच्चू कडू ज्या सरकारमध्ये होते त्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा उमेश कोल्हे हत्याकांड झालं तेव्हा त्याला दाबण्यासाठी बच्चू कडूंनी स्वतः फोन केला होता CPला। बच्चू कडूंनी, यशोमती त्या ठिकाणी दोघेही मंत्री होते आणि रॉबरीमध्ये ती केस कन्वर्ट केली आणि तेव्हासुद्धा मला असं वाटते की देशाचे गृहमंत्र्यांनी पुढे येऊन अमरावतीचा साथ दिला। अमरावतीमध्ये दंगे झाले त्यावेळेस सुद्धा NIAच्या टीमच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून अमरावतीला सुरक्षित ठेवण्यात आलं। देशामध्ये अमित शहाजींनी मोठ्या प्रमाणाचे निर्णय घेतले आणि त्या देशाच्या गृहमंत्र्यांना आज बच्चू कडू नौटंकी करून विरोध करत आहे। मला वाटते माझी परमिशनसुद्धा अचलपूरची होती, उद्या राहुल गांधीची सभा आहे तर माझीसुद्धा कॅन्सल केली। काल सांस्कृतिक भवन आमच्या नावाने होतं, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंची सभा झाली तर आमचं कॅन्सल केलं। तर हाय प्रोफाईल जेव्हा मोठे लोक येतात त्यांच्या सिक्युरिटीच्या हिशोबाने, त्याच्या पूर्ण जे त्यांची सिक्युरिटी राहते, त्यांचं जे मोठ्या ग्राउंडमध्ये जे सभा होतात त्या सभाचा सगळा दायरा पाहून प्रशासन त्याचा निर्णय घेते आणि या ग्राउंडबद्दल तर आम्ही बच्चू कडूंनी मागण्याच्या आधीपासूनच आमचा जो OC आहे, ऑफिशियली OC आहे, 3-3, 4-4 OC आहे की आम्ही 23-24 तारखेसाठी मागणी केली होती, तरी बच्चू कडूंनी जीत करून त्या ठिकाणी स्वतःचं ॲप्लिकेशन दिलं। पण राहुल गांधीच्या सभेमध्ये सभा होत्या उद्या अचलपूरला, ती कॅन्सल आमची केली। सांस्कृतिक भवनमध्ये पवारसाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची सभा झाली सांस्कृतिक भवन, ते आमची कॅन्सल केली। तर आम्ही काही आक्षेप घेतला नाही। देशाचे मोठे नेते येतात, भाषण देतात, या ठिकाणी सभा घेतात, वेगवेगळ्या पक्षाचे लोक येतात, त्यामध्ये काय नौटंकीपणा करायचा आहे। पण एखादा मुद्दा घेऊन बच्चू कडू ज्या पद्धतीने नौटंकी करत आहे, ती नौटंकी जर उमेश हत्याकांड झालं त्यावेळेस केली असती, जर त्याच्यावर कारवाई केली असती, आरोपी पकडले गेले असते, रॉबरी म्हणून केस दाबण्याचा प्रयत्न केला असता तर लोकांना वाटलं असतं की काहीतरी या सरकारमध्ये बसून उद्धव ठाकरेसोबत त्यांनी लोकांना न्याय दिला। अमरावतीमध्ये दंगे झाले तेव्हा बच्चू कडू चूप होते। उमेश कोल्हे हत्याकांड झालं तेव्हा कधी उमेश कोल्हेच्या घरी गेले नाही। शेतकऱ्यांची समस्या होती तेव्हा कधी उद्धव ठाकरेला अमरावतीमध्ये आणलं नाही। कधी 33 महिन्यामध्ये एक दिवस दाखवा की 33 महिन्याच्या पूर्ण सरकारमध्ये ते मंत्री असताना उद्धव ठाकरेंना विदर्भात आणलं असेल, अमरावती जिल्ह्यात आलं असेल, कोरोनामध्ये लोक मरत होते, शेतकरी परेशान होते, शेतमजूर परेशान होते, कामगार परेशान होते, पण त्या मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळामध्ये राहून या ठिकाणी बच्चू कडूंनी कधी उद्धव ठाकरेंना आणण्याचा प्रयत्न केला नाही, कोणती बैठक लावली नाही, कुठल्या प्रकारचं पॉझिटिव्ह काम नाही केलं नाही। पण आज देशाचे गृहमंत्री अमरावतीमध्ये येत आहे, संपूर्ण